नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022. तर ही एक्झामिनेशन बघा 5 नोव्हेंबर 2022 ला झालेली होती. तर या एक्झाम मध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर टोटल 15 प्रश्न आलेले होते. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावर दोघं मिळून 15 प्रश्न आलेले होते. तर या आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण जे 15 क्वेश्चन आहे तर त्यांचं संपूर्ण विश्लेषण जे आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया. तर आपला हा ए सेट आहे बघा. यामध्ये 26 नंबरच्या पेजवर 86 नंबरचा प्रश्न आहे. तिथून आपले जे गणित आहे म्हणजेच अंकगणित आणि बुद्धिमत्तेला सुरुवात झालेली आहे. तर 86 पासून आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा 86 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला. उपलब्ध असलेल्या विधेतून म्हणजे विधेतूनच म्हणजे काय माहिती जी दिलेली आहे तर त्यातून उपलब्ध असलेल्या माहितीतून एका शहरातील रस्त्यांवरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे परिणाम पुढील प्रमाणे उघड झाले आहे. बघा आता एक शहर दिलेलं आहे, त्यामध्ये जे रस्ते आहे विविध वर्गवारीच्या वाहन म्हणजे वर्गवारीचे वाहन म्हणजे त्यामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर बस असेल, ट्रक असेल, वेगवेगळे वाहनं असतील तर त्यांची वर्गवारीच्या यामध्ये त्याचा अर्थ आहे. परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढील प्रमाणे उघड झाले आहे. खाजगी बघा खाजगी 4 चाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात. बघा सर्वात जास्त आपण काय करूयात, खाजगी 4 चाकी. त्यानंतर बघा त्या खालोखाल बस, त्यानंतर त्याच्या थोडं कमी बस प्रदूषण करते, त्यानंतर ट्रक करते, त्यानंतर आणि शेवटी 2 चाकी वाहन म्हणजे 2 व्हीलर. ओके, आणि इथं 4 व्हीलर आहे. आता पुढे काय आपल्याला काय दिलेलं आहे, विधेच्या म्हणजे माहितीच्या आधारे काढता येणारे निष्कर्ष काढायचे आहे. माहिती दिलेली आहे त्याहून तुम्हाला निष्कर्ष काढायचे आहे. बघा निष्कर्ष काय दिलेले आहे, हे निष्कर्ष बघा काय दिलेला आहे. शहराच्या रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या 4 चाकी वाहनांपेक्षा संख्येपेक्षा कमी आहे. आपल्याला फक्त माहिती काय दिलेली आहे की प्रदूषण सर्वात जास्त कोण करू शकते, सर्वात कमी कोण करू शकते हे दिलेलं आहे. परंतु आपल्याला त्यांची संख्या दिलेली नाही. बघा या ठिकाणी संख्या विचारलेला आहे, संख्यांची आपल्याला माहितीच दिलेली नाही, म्हणून ए स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर बघा आता दुसरं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, बी स्टेटमेंट बघा. एका खाजगी वाहनांमुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल. या ठिकाणी बघा आपल्याला एकच खाजगी वाहन दिलेलं आहे. आपल्याला सांगितलं काय, खाजगी 4 चाकी. इथे एकच असेल का, तर अशा वेळेस नाही. इथे एक ह्या शब्द एक खाजगी वाहन त्यामुळे होणारे प्रदूषण कोणत्या एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल. तर बघा हा एक शब्द जर नसता, फक्त असं असतं स्टेटमेंट, खाजगी वाहनांमुळे होणारे प्रदूषण कोणत्याही बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल असं स्टेटमेंट असतं तर ते स्टेटमेंट बरोबर आलं असतं. परंतु कोणत्याही एका असल्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे तर ते रॉंग होणार आहे. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. ए किंवा बी यांच्यापैकी एकही निष्कर्ष काढता येत नाही. अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. 87 चा प्रश्न बघा, 87 नंबरचा. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चाललेली आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे वेळ लागतोय. बघा चौथ्या म्हणजे पहिला खांब दिलेला आहे अशा या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आता हा रस्ता आहे त्या ठिकाणी त्याला 4 खांब दिलेले आहे, 2 3 4. आता 4 खांब ओलांडायला 6 मिनिटं लागत आहे. एवढं टोटल अंतर जे आहे तर ते 6 मिनिटं लागत आहे त्याला. तर मग बघा ते समान अंतरावर जर असले तर इथे 2 मिनिटं लागतील, याला पण 2 मिनिटं आणि याला पण 2 मिनिटं अशा प्रकारे. तर हे 6 मिनिटं झालेले आहे. हे 4 खांब, हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा. तर अशा प्रकारे बघा याच गतीने व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या स्तंभापाशी असेल. बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे, 6 मिनिटाला ती चौथ्या खांबावर आहे बरोबर. तर मग 20
20 नंबर 20 मिनिटे चालली बघा. अजून जर आपण पुढे गेलो, अजून काही खांब काढले, अजून सलग ती 20 मिनिटं चाललेली आहे. इथे 2, इथे 2, इथे 2, अशा प्रकारे. आता यांची जर आपण बेरीज केली बघा, 6, 2, 8, 10, 12, 12 नंतर 14, 16, 18 आणि 20 अशा प्रकारे. तर बघा खांब किती होतात आहे, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. टोटल खांब किती झालेले आहे, 11. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पण मी बघा या अशा वेळेस जर फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहत नाही, पेपरच्या वेळेस सर्व विद्यार्थी गडबडीत असतात, फॉर्म्युला लवकर ध्यानात येत नाही. अशा वेळेस साधी लवकर डायग्राम काढून घ्यायची आहे. जेवढं सोप्या पद्धतीने जाशाल तेवढं लवकर तुमचं उत्तर येणार आहे. आणि फास्ट मध्ये जायचंय, पटापट खांब काढून घ्यायचे, किती किती अंतर अशा प्रकारे. किंवा तुम्ही जरी 20 मिनिटं लागले ना, 20 भागिले जरी 2 केला असतं प्लस नंतर 1 केला असतं, 20 भागिले 2 उत्तर येणार होतं 10, 10 प्लस जर 1 केला असतं तर उत्तर आलं असतं 11. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. परंतु जर अशा सोप्या पद्धतीने गेला तर लवकर उत्तर तुमचं येऊन जाईल आणि त्याचेच पारदर्शकता पण लवकर असते. अशा प्रकारे. त्यानंतर बघा आता पुढील आता प्रश्न सॉल्व्ह करूयात 88 नंबरचा. बघा, प्रोटीनचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे. यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात गैरवाजवी मासेमारी केली जाते. बघा, आता हे जे मोठे म्हणजे थोडे 5-6 ओळींचा जर तुम्हाला एखादा पॅराग्राफ दिला असेल, त्यावरून जर तुम्हाला निष्कर्ष काढायचे असेल तरी हे प्रश्न शेवट सोडवा, किंवा जर तुम्ही अंडरस्टँडिंग चांगली असेल तर लगेच सोडवलं तरी काय अडचण होणार नाही. परंतु पण शेवट आपल्याला काय विचारलेलं आहे ते ध्यानात घेऊनच आपल्याला जो पॅसेज आहे तर तो व्यवस्थित वाचायचा आहे. बघा, 70% सागरी साठ्यात गैरवाजवी मासेमारी केली जाते, तर काही ठिकाणी पूर्णपणे ती संपवले गेले आहेत. मानवी वापरासाठी मत्स्य उत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे. पण यात मत्स्य शेतीशी संबंधित पाणी प्रदूषण आणि लागून असलेल्या नैसर्गिक माशांच्या समूहात आजारांचा प्रादुर्भाव पसरवणाऱ्या पर्यावरण जोखमीचेही व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी जलशेती क्षेत्राने मत्स्य प्रजाती, विशेषतः कुपासारख्या भक्षक माशांच्या परिणामकारक व पर्यावरण स्नेही पद्धती विकसित केली पाहिजे. सागरी वन्य पकडीचे मासे खायला घालून पोचलेल्या कुपासारखे मासे खाण्याचे धनवान लोकांना वेड असते आणि याचा सागरावर ताण येत असतो. आता हा मासे जे आहे तर ते प्रोटीनचा स्रोत आहे त्याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यानंतर प्रदूषण कशा प्रकारे, त्यानुसार तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे. तर यावर तुम्हाला आता निष्कर्ष काढायचा आहे. आता काय निष्कर्ष दिलेले आहे बघा. पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घ काळासाठी लोकांनी पूर्ण शाकाहारी आहार, या ठिकाणी बघा, पूर्ण शाकाहारी आहार सवयीचा करून घ्यायला प्रोत्साहित केले पाहिजे. पण आपल्याला बघा, आता तुम्ही काही विद्यार्थी शाकाहारी, काही विद्यार्थी मांसाहारी असाल, मग अशा वेळेस तुमच्या मनाचं उत्तर नाही, आपल्याला फक्त जे पॅसेज मध्ये जे 5-6 ओळी दिलेले आहेत त्याचाच विचार करायचा आहे. असं आपल्याला पॅसेज मध्ये दिलंच नाही की पूर्ण शाकाहारी आहार सवयी करून घ्या, म्हणून हे स्टेटमेंट आपलं चुकीचं असणार आहे. त्यानंतर बघा, जोपर्यंत अन्य माशांना जोपासणारी पर्यावरण स्नेही यंत्रणा रचली जात नाही तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घातला पाहिजे. आता हे स्टेटमेंट बघा, या ठिकाणी बघा, जलशेती क्षेत्राचे मत्स्य प्रजाती, विशेषतः कुपासारखे भक्षक माशांच्या परिणामकारक आणि पर्यावरण स्नेही पद्धती विकसित केली पाहिजे. बघा, पर्यावरण स्नेही यंत्रणा रचली जात नाही तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घातला पाहिजे. हे वाक्य याशी रिलेटेड असणार आहे. अजून आपण पुढचे निष्कर्ष सुद्धा बघून घेऊयात. सागरांवर येणारा ताण टाळण्यासाठी लोकांना तळ्यात व नद्यात राहणाऱ्या गोड्या पाण्यातील मासे खायला प्रोत्साहन दिले पाहिजे. आता जर तुम्ही व्यवस्थित जर पॅसेज वाचलेला असेल तर यामध्ये तळ्यातले मासे किंवा नदीतले किंवा गोड्या पाण्यातले माशांचं काही पण दिलेलं नाही.
फक्त सागरी मासे त्या रिलेटेड दिलेला आहे, म्हणून तिसरा निष्कर्ष सुद्धा रॉंग होत आहे. बळच एक्स्ट्राची माहिती त्यांनी दिलेली आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट पण चुकीचं असणार आहे. चौथं बघूयात. फक्त काही प्रजातींच्या माशांची शेती परिस्थितीच्या जैवविविधतेला बाधक ठरत आहे, असं पण तुम्ही बघा या ठिकाणी. आपल्याला त्यांनी दुसरं माशांची शेती किंवा जैवविविधतेला बाधक ठरत आहे असं स्टेटमेंट बघा या ठिकाणी आपल्याला पॅसेज मध्ये आपल्याला दिसत नाहीये, त्यामुळे ते पण स्टेटमेंट जे आहे तर ते आपलं रॉंग असणार आहे. फक्त तुम्ही जर बघितलं दुसरं जे निष्कर्ष आहे, जोपर्यंत अन्य माशांना जोपासणारी पर्यावरण श्रेणी रचना या ठिकाणी बघा यासाठी जलशेती प्रजाती विशेषतः कुपासारखे भक्षक हे जे स्टेटमेंट आहे तर यामधून तुम्हाला उत्तर हे मिळून जाणार आहे. फक्त यामधून तुम्ही इलिमिनेशन मेथडने जर गेले असते, फक्त एक्स्ट्राची माहिती जर कॅन्सल केली असती तर तुम्हाला याचं उत्तर आलं असतं. म्हणून 88 प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 येणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न बघूयात 89 नंबरचा. अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली. बघा अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. आता यामध्ये बघा लहान मोठेपणा असं दिलेलं आहे. अशोकने मोहनपेक्षा, बघा आता मोहन जर येथे धरला, मोहनपेक्षा उंच उडी कोणी मारली? अशोकने. परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी, चेतन यांच्यापेक्षा उंच असणार, चेतन उडी मारली नाही कोणी? अशोकने. इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलेला आहे. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही. मोहन इथे आहे तर जरा थोडं आपण उंच करून घेऊयात यांना. परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही. मोहनपेक्षा बारीक कोण येणार मग? नरेश येणार, नरेश. आणि नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली आहे, बघा मग कृष्ण काय येणार इथे? छोटा येणार, बघा कृष्ण. अशा प्रकारे इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलेला आहे. आपल्याला विचारलं काय तर उंच उडीचा उतरता क्रम मानल्यावर सर्वात मोठा त्याच्यापेक्षा छोटा 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 अशा प्रकारे उतरता क्रम असा असतो. म्हणजे फर्स्ट कोण येणार? चेतन येणार. चेतन आला, त्यानंतर अशोक येणार एकाच याच्यात, त्यानंतर मोहन, नरेश आणि कृष्ण. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. त्यानंतर 90 नंबरचा प्रश्न आहे बघा हा. काही व्यक्ती बाकावर बसल्या आहेत. व्ही ही व्यक्ती ए यांच्या शेजारी आणि एस ही व्यक्ती जी च्या शेजारी आहे. तर बघा जी ही व्यक्ती ए जे च्या बरोबर नाही. ए जे बाकाच्या डाव्या टोकाला आहे, एस बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे. व्ही ही व्यक्ती ए एन च्या उजवीकडे आणि ए जे च्या उजवीकडे आहे. व्ही आणि एस सोबतीने बसले आहेत. जी आणि व्ही यांनी त्यांच्या जागांची आदलाबदल केली. शेवट बघा यांची आदलाबदल करायची आहे आपल्याला. तर माहितीच्या संदर्भात दिलेल्या विधानांपैकी सत्य नसलेले विधान निवडायचे आहे. काही व्यक्ती बाकावर बसलेल्या आहेत, बरोबर. आपल्याला यातून पर्यायामधून सुद्धा आपण जाणार आहोत, पण ते शेवट आपण अगोदर एक्सप्लेन करून घेऊयात, व्यवस्थित सोडून घेऊयात, त्यानुसार उत्तर काढूयात आणि नंतर कमी वेळात कशा प्रकारे उत्तर काढायचं हे पण बघणार आहोत. बघा व्ही व्यक्ती बघा ए यांच्या शेजारी आहे, तर ए एन इथं धरला आणि व्ही इथं धरला, असे दोन आपले हे येऊ शकतात संभाव्यता. ओके, अशा प्रकारे एस ही व्यक्ती जी च्या शेजारी आहे. आता या ठिकाणी आपल्याला लगेच नाही म्हणून साईडला आपण लिहून घेऊयात. एस ही व्यक्ती जी च्या शेजारी आहे. अशा प्रकारे जी आणि एस इथपर्यंत आपण सॉल्व्ह केले. जी ही व्यक्ती ए जे च्या बरोबर नाही, बघा ए जे च्या बरोबर नाही. मग जी शेजारी कोण येणार नाही? ए जे येणार नाही. या ठिकाणी सुद्धा ए जे येणार नाही. बघा इथपर्यंत सॉल्व्ह केले. ए जे बाकाच्या डाव्या टोकाला आहे, बघा ए जे बाकाच्या डाव्या टोकाला आहे. आता आपण ए जे डाव्या टोकाला आहे, बरोबर. आता आपण एक स्टेटमेंट असं काढू शकतो, ए जे डाव्या टोकाला, इकडची बाजू आपली कोणती येणार? डावी. त्यानंतर उजवी कोणती येणार? इकडची. तर बघा
डाव्या टोकाला आहे, यस बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसरीकडे आहे. या ठिकाणी एक जण असणार आहे आणि त्यानंतर 2 नंबरला कोण येणार आहे तर यस येणार आहे. बघा उजवीकडून 2 नंबर. इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलेला आहे. व्ही ही व्यक्ती एन च्या उजवीकडे आहे. व्ही ही व्यक्ती एन च्या उजवीकडे आहे. एन च्या उजवीकडे आहे म्हणजे अशा प्रकारे येऊ शकतो. बघा हे वरचं मग चुकीचं येणार आहे. एन च्या उजवीकडे कोणती व्यक्ती आहे व्ही व्यक्ती आहे आणि एजे च्या उजवीकडे आहे. बघा व्ही व्यक्ती एन च्या उजवीकडे आणि एजे च्या उजवीकडे आहे. या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी बघा व्ही व्यक्ती जी आहे एन च्या उजवीकडे आहे आणि एजे च्या पण उजवीकडे आहे. बघा तर या ठिकाणी बघा एन आपण इथे घेतला, त्यानंतर व्ही इथे घेतला, मग एन च्या उजवीकडे आहे आणि एजे च्या पण उजवीकडे आहे आणि हा काय आहे डाव्या टोकाला आहे म्हणजे या ठिकाणी हा एजे येणार आहे. त्यानंतर आता पुढे काय दिलेलं आहे बघा, इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलेला आहे. व्ही आणि यस सोबतीने बसलेला आहे. व्ही आणि यस हे सोबत बसलेलं आहे म्हणजे शेजारी असणार आहे. म्हणजे आपला असं येणार आहे या ठिकाणी एक, त्यानंतर यस, त्यानंतर व्ही, त्याच्या शेजारी कोण येणार ए एन आणि त्यानंतर येणार ए जे. अशा प्रकारे आपलं ही बैठक व्यवस्था होणार आहे. मग उरलेला कोण आहे बघा, या ठिकाणी एक जण असणार आहे, मग तो कोण येऊ शकतो जी येणार आहे. या ठिकाणी बघा जी आणि यस हे सोबत आहे, इथे उरलेला आहे तो जी येणार आहे. अशा प्रकारे बैठक व्यवस्था झालेली आहे. जर जी आणि व्ही यांनी बघा जी आणि व्ही यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली. कोणी या ठिकाणी आहे जी आणि या ठिकाणी आहे व्ही. तर बघूयात आता या ठिकाणी आपण जी घेतला, या ठिकाणी व्ही यांची अदलाबदल केली. या माहितीच्या संदर्भात खालील विधान सत्य नसलेले विधान. सत्य नसलेले म्हणजे कोणते चुकीचे विधान आपल्याला सापडायचे आहे. त्यांचे तोंडे कोणत्या दिशेला आहेत हे माहीत नसल्याने स्थाने निश्चित करता येणार नाही. आपल्याला स्थान तर निश्चित करता आलेले आहे जरी दिशा माहीत नसली तरी, पण हे स्टेटमेंट चुकीचे येणार आहे. खालचे स्टेटमेंट बघूयात. जी मधल्या स्थानावर आहे. बघा या जीच्या इकडे 2 आहे, इकडे पण 2 आहे. बघा 2 आहे 2 आहे, मधोमध कोण आहे जी आहे. बरोबर आहे. व्ही टोकाच्या स्थानावर आहे. बघा आता या ठिकाणी व्ही एका टोकाच्या स्थानावर आहे का तर आहे. बघा म्हणून हे स्टेटमेंट पण बरोबर येणार आहे. त्यानंतर बघा एन दोनापैकी एका टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे. बघा एन कुठे आहे एका कोणते एका बघा दोनापैकी एक टोकापासून म्हणजे कोणते उजव्या किंवा डाव्या टोकापासून दुसऱ्या स्थानावर आहे का तर आहे. 2 नंबर स्थानावर आहे हा एन, म्हणून हे पण स्टेटमेंट बरोबर येणार आहे. म्हणजे आपला चुकीचा कोणता असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे 91 नंबरचा. जर एक काम 10 माणसे 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात. 10 माणसे दिलेले आहे, 2 तास दररोज करतात, 5 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 2 माणसे 5 तास करतील तर किती दिवस लागतील. आता बघा हे जे उदाहरण आहे किती माणसं लागणार, त्यानंतर डे किती लागणार आणि त्यानंतर डेज आणि तास म्हणजे टी म्हणजे टाइम किती लागणार आणि डिवायडेड बाय करू शकता किंवा इक्वल टू तुम्ही करू शकता. डिवायडेड बाय आता दुसऱ्या कंडिशन मध्ये 2 माणसे दिलेले आहे, मॅन दिलेले आहे, त्यानंतर डी आणि टी, M1 D1 T1 M2 D2 T2 अशा प्रकारे. आता M1 किती दिलेले आहे 10. सरळ काय करायचं आहे तर नंतर त्यांना डिवायडेड करून टाकायचं आहे. 10 गुणिले 2 गुणिले 5. त्यानंतर बघा 2 माणसे, त्यानंतर तास आपल्याला दिलेले आहे 5 आणि त्यानंतर आपल्याला दिवसातून 5 तास करता. बघा दिवसातून 5 म्हणजे डेज काढायचे आहे आपल्याला. बरोबर हा डे इकडं राहिलेला आहे, उरलेला हा आपण उजवीकडून येऊयात. अशा प्रकारे जर आपण सॉल्व्ह केलं पटापट हे आपल्याला गणित सॉल्व्ह करता आले पाहिजे. 5 5 गेट कॅन्सल, 2 2 गेट कॅन्सल म्हणजे फक्त उरले 10. म्हणजे 10 दिवसात हे पूर्ण काम करणार आहेत. तर त्यांनी बघा
तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील तर त्यांना किती दिवस लागतील? तर 10 दिवस लागणार आहे अशा प्रकारे. त्यानंतर बघा आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात 92 नंबरचा. पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवलेले आहेत. बघा आता हे प्रश्न बघा, गट ब ला पण अशा प्रकारे प्रश्न पडलेले होते आणि पुढील 1-2 वर्षाचे जर आपण बघितले 21, 22, 23 अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, ग्रुप बी ला आलेले आहेत. तर बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पुढे 5 विधाने दिलेली आहेत. बघा ही ए बी सी डी ई हे 5 विधाने आहेत आणि 3 विधानांचे विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवलेले आहेत. बघा यामध्ये 3-3चे गट दिलेले आहेत. त्यातून बघा तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडायचा आहे. युक्तिवाद यथार्थ ठरवण्यासाठी जुळणारे तिसरे विधान हे त्या आधीच्या 2 विधानांवरून आधारित आहे. बघा तिसरे जे विधान आहे, बघा या ठिकाणचं तिसरं विधान आहे, हे विधान, हे विधान आणि हे विधान. हे जे विधान आहेत तर ते काय असणार आहे आपलं, तर युक्तिवाद असणार आहे. म्हणजेच एक प्रकारे अनुमान, आपण विधान आणि अनुमान आपण हे बघितलेलं आहे. बघा हे शेवटचे काय असणार, अनुमान असणार किंवा निष्कर्ष म्हणू शकता त्याला, वगैरे वगैरे. त्यानंतर हे पहिले 2 विधानांवरून आपल्याला तिसरं येते का हे चेक करायचं आहे. आता बघा बी आणि ई दिलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा 2-2 दिलेले आहे. आता सध्या आपण बी पहिल्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे, बी आणि ई येथे दिलेलं आहे, बी ई दिलेला आहे ना, हा बी दिलेला आहे. यावरून आपल्याला सी येतोय का बघायचं, सी कुठे आहे या नंबरला, हे अनुमान येते का चेक करायचं आहे. वाहनांची वाहतूक, पहिलं बी घेऊयात. वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड आणि अन्य हरितगृह वायूंच्या उत्सर्ग करते. बघा वाहनांची वाहतूक काय करते, कार्बन डायऑक्साईड आणि अन्य हरितगृह वायूंचं उत्सर्जित करत असते. वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. बघा वाहनांची वाहतूक जे आहे पर्यावरणासाठी काय आहे, हानिकारक आहे. त्यामुळे बघा अनुमान काय आहे आपलं, कार्बन डायऑक्साईड आणि हरित वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे. तर हे जे अनुमान आहे, तर हे बघा स्टेटमेंट जे आहे तर ते बघा अनुमानात दिलेलं आहे. कार्बन डायऑक्साईड व हरित वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. तर हानिकारक काय कशामुळे, बघा वाहनांची वाहतूक जर असतं तर त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असते असं जर अनुमान असतं तर ते बरोबर आलं असतं. पण हे जरा काय दिसत आहे, रॉंग दिसत आहे, म्हणून ए पर्याय कॅन्सल. त्यानंतर आता दुसरा पर्याय चेक करूयात. या ठिकाणी बघा सी आणि बी, सी इथे दिलेला आहे, बी इथे दिलेला आहे. त्यावरून ईस्ट अनुमान येत आहे का बघायचं आहे. वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करत असते. बघा वाहनांची वाहतूक ही जी आहे तर ती कार्बन डायऑक्साईड आणि हरितगृहातील काय अन्य वायू उत्सर्ग करत असते. कार्बन डायऑक्साईड व हरित वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे. बघा कार्बन डायऑक्साईड आणि हरित वायू जे आहे तर ते पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. मग त्यामुळे अनुमान काय दिलेलं आहे, ई स्टेटमेंट, वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. बरोबर आहे. वाहन काय करत आहे, कार्बन डायऑक्साईड आणि हरित वायू उत्सर्जित करतात आणि ते काय आहे, पर्यावरणासाठी हानिकारक आहे. म्हणून हानिकारक कोण असणार, वाहनांची वाहतूक जे आहे तर ते हानिकारक असणार आहे. म्हणून ऑप्शन 2 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. बाकीचे पण आपण स्टेटमेंट बघून घेऊयात, म्हणजे तुम्हाला पेपरला काय करायचं, जे बरोबर येणार लगेच सॉल्व्ह करून पुढे जायचं आहे. या ठिकाणी बघा सी आणि ए, सी इथे दिलेला आहे, ए इथे दिलेला आहे आणि त्यावरून डी स्टेटमेंट येत आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. अनुमान, काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाही. काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाही. सी स्टेटमेंट बघा, कार्बन डायऑक्साईड हरित वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. मग त्यामुळे अनुमान बघा, काही वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व हरित वायूंचा उत्सर्ग करत नाही. तर असं येणारच नाही, कारण बघा कार्बन, आता जर आपण म्हणलो फक्त काहीच वाहनं करतात तर हे जे अनुमान आहे तर ते रॉंग येणार आहे. काही वाहनं कसं काय येणार, येतील तर सगळेच येणार ना, अशा प्रकारे. म्हणून तिसरं जे आहे तर ते रॉंग येणार आहे.
त्यानंतर आता पुढचा डी जो आहे तर तो बघूयात. एकदम ॲक्युरेट अनुमान आलं पाहिजे. या ठिकाणी बघा बी आणि डी, बी इथे घेतला आहे आणि डी इथे घेतलेला आहे, हे विधान दिलेले आहे. त्यावरून ए जे आहे अनुमान येते का बघायचं आहे. वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करत असते. डी स्टेटमेंट बघा, काही वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड हरित वायूंचा उत्सर्ग करत नाही. मग त्यामुळे अनुमान काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत. हे असं येणारच नाही बघा. वाहनांची वाहतूक हे करते बघा, कार्बन डायऑक्साईड हरित वायूचे उत्सर्ग करते, हे ठीक आहे बा. काही वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड करते आणि हरितगृहाचे उत्सर्ग करत नाही. आणि हे एक वेगळं स्टेटमेंट दिलेलं आहे बघा, हे एक वेगळं दिलेलं आहे. त्यावरून बघा काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत, हे येणारच नाही, म्हणून ऑप्शन 4 पण कॅन्सल होणार आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर ॲक्युरेट 2 येणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न बघूयात 93 नंबरचा. एक क्रमिका दिलेली आहे, प्रश्नचिन्ह जागी काय येणार आहे बघा. 32 आणि 33 डिफरन्स काय येणार आहे, 1 येणार आहे. 33 37 4, 37 46 किती येणार आहे, 3 आणि 6 9. त्यानंतर बघा या ठिकाणी 6 4 2 16 येणार आहे. त्यानंतर मग इथे काय येणार बघा, 1चा स्क्वेअर 2चा 3चा 4चा 25, 5चा स्क्वेअर 25 आणि 62 62, 5 आणि 2 7, 6 आणि 2 8 87. अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 87. त्यानंतर बघा 94 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करूयात. 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी जी आहे, सरासरी दिलेली आहे बघा, वयांची बेरीज नाही दिलेली आहे, सरासरी. या ठिकाणी खूप लक्ष द्यायचं आहे. सरासरी 60 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे. सर्वात तरुण व सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती आहे बघा. सर्वात तरुण कोण असणार, यामध्ये कमी वयाचा तो असणार, तरुण असणार, हा काय आहे तरुण असणार. आणि सर्वात जास्त ज्याचं वय आहे तर तो कोण असणार, वृद्ध असणार, म्हणजे वयस्कर असणार. अशा प्रकारे आपल्या तरुण वयस्कर यांचं कळलेलं आहे. तर सरासरी दिलेले आहे. सरासरी म्हणजे काय, तिघांची बेरीज. आता बघा आपण यांना त्यांचं वय जे आहे 2x प्लस 3x प्लस 4x मानूयात, भागिले किती व्यक्ती आहेत 3, इक्वल टू सरासरी किती दिलेले आहे 60. अशा प्रकारे तर आपण हे सॉल्व्ह करूयात, एकची किंमत काढून घेऊयात, त्यानुसार आपल्या तरुण वयस्कर निघून येणार. हे जर तुम्ही फॉर्म्युल्याने करत बसला, फॉर्म्युला पेपरला लवकर लक्षात येत नाही किंवा ध्यानात येत नाही. त्यामुळे आपण साध्या मेथडने जाणार आहोत आणि फास्ट गुणाकार जो आहे, भागाकार असतील, हे ज्या क्रिया आहेत तर त्या पेपरमध्ये फास्ट केल्या पाहिजे. तर एवढंच, फॉर्म्युला लवकर लक्षात राहत नाही, आपला वेळ जात असतो. तर बघा वरती किती झाले, 2 3 5, 5x आणि 4 9x. त्यानंतर बघा 60 गुणिले 3 अशा प्रकारे. मग हा x इज इक्वल टू 60 इंटू 3 भागिले 9 अशा प्रकारे. 3 1 3 3 3 9, 3 1 3 3 2 6. x ची किंमत किती आलेली आहे, 20 आलेली आहे बघा. 3 1 3 3 3 9, ओके. 3 2 6 20, ओके. x ची किंमत किती आलेली आहे, 20 आलेली आहे. तर मग इथे 2x म्हणजे तरुणचं किती येणार आहे, x ची किंमत जर 20 घेतली, 20 2 40, हा कोण आला, तरुण आला. कशा प्रकारे आला, आपण 2x तरुणची मानली होती, म्हणजे 2 गुणिले 20 इज इक्वल टू 40. त्यानंतर वयस्कर काय आहे, 4x मानलेला आहे आपण, म्हणजेच 4 इंटू 20 इज इक्वल 4 2 8 80, हा कोण आहे, वयस्कर आहे. तर बघा यांचा फरक सांगितलेला आहे वयातील. 40 मधून 80 घेतले, 80 वजा केले, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 40 वर्ष येणार आहे. 40 वर्ष यांचा फरक येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. आता विद्यार्थी सर्वात जास्त इथे चुकता, सरासरी शब्द जर इलिमिनेट केला तर अशा वेळेस तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं. आणि हे जर फॉर्म्युल्याने करायचं असलं तर फॉर्म्युला जास्तीत जास्त 2-3 दिवस लक्षात राहतो, नंतर तो
चुकतो, परंतु जर तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट माहीत असेल, फक्त यामध्ये तुम्हाला गुणाकार भागाकार हे फास्ट आले पाहिजे आणि सोपं आहे. 3चा 4चा जरी पाडापाठ असेल तरी यांची उत्तरं निघत असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न आता सॉल्व्ह करूयात. रस्त्यावरच्या विक्रेत्याने, या ठिकाणी बघा, रस्त्यावरच्या विक्रेत्याने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांची निम्म्याहून 2 बाहुले अधिक विकले. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची निम्म्यापैकी 2 बाहुले कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. तर बघा, शिल्लक किती राहिलेल्या आहे? 26. आपण अशा वेळेस काय करत असतो, एक तर एखादी संख्या आपण ऍझ्युम करत असतो, म्हणजे मानून चालतो. सगळे पण 100 मानून चालतात म्हणजे आपलं जे गणित आहे तर ते बरोबर येत असतं. ऑप्शन मध्ये पण दिलेलं आहे, चेक करूयात. जर आपण 100 मानलं, अशा वेळेस बघा जे राऊंड फिगर जे असतात ते आकडे तर अशा वेळेस तेच घ्यायचे लवकर, म्हणजे लक्षात येतात. तर इथे 104, 92, 96 आहेत, तर हे काय राऊंड फिगर नाही, आपण 100 घेऊयात. 100 जर घेतलं तर बरोबर येते का बघूयात. एके दिवशी तिच्याकडील, आता आपण 100 घेतले बाहुले, ओके, तिच्याकडे समजा पहिला दिवस, फर्स्ट डे, तिच्याकडे बाहुल्यांच्या निम्म्याहून 2, आता 100च्या निम्मे 50, निम्म्याहून 2 म्हणजे 52 बाहुले विकले. दुसऱ्या दिवशी, सेकंड डे, त्या दिवशी काय केलं, दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या कमी विकल्या. आता उरले किती बघा, 92 तिने विकले, म्हणजे राहिले किती, 48 बाकी राहिले. निम्म्याहून, आता याचे निम्मे किती येणार, 24 येणार, बरोबर. काय दिलेलं आहे, बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी. आता निम्म किती आले, 24 मायनस 2 बाहुल्या कमी म्हणल्या येणार 22. दुसऱ्या दिवशी तिनं 22 विकलेल्या आहेत. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आता बघा, 26 बाहुल्या शिल्लक राहिलेल्या आहेत का, बेरीज करा किती विकलेला आहे. 4, 5 आणि 2 7, 74 आणि जर 26 एकत्र केले प्लस बाहुल्या किती उरलेल्या आहे, 26. तर बघा उत्तर काय येतं, 6 10 0 हातच्या लेख आणि 7 आणि 2 9 आणि 1 10, 100 येत आहे, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे आपण जे 100 मानलेले होते ते ॲक्युरेट येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. सॉल्व्ह करायचा, एक संख्या ऍझ्युम करायची आणि त्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर आता 96 नंबरचा प्रश्न बघा. 2 संख्यांचे गुणोत्तर 3:4 या प्रमाणात आहेत. त्यांच्या वर्गांची बेरीज 400 असेल तर त्या संख्या कोणत्या? आता बघा, तुमचे वर्ग जे आहे तर ते पाठ असले पाहिजे, किमान 20 पर्यंत तरी पाठ असले पाहिजे. तर तुम्ही यामध्ये बघा, जर तुम्ही 3 असं भाग देऊन बघितलं तर सगळ्यांना जातोय बघा. 3 12ला जातोय, 9ला जातोय, 6ला जातोय आणि 15ला जातोय. 4 16 जातोय, 12ला जातोय, 8 जातोय आणि 20 पण जातोय. म्हणजे हे लॉजिक तर बसणार नाही. त्यानंतर बघा, त्यांच्या वर्गांची बेरीज 400, म्हणजे 12चा वर्ग तुम्हाला माहित आहे 144. त्यानंतर 16चा तुम्हाला वर्ग माहित आहे का? आणि अशा वेळेस जर वर्ग आठवला नाही तर डायरेक्ट तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता. 6 6 36 हातच्याले 3, 6 1 6 3 9, त्यानंतर बघा 16, अशा प्रकारे 6 9 6 किती होत आहे, तर 15 हातच्याले 256, 256 16चा आहे. तर बघा 256 अधिक 144, 6 10 0 हातच्याला 1, 5 आणि 5 10 0 हातच्याला 1, 2 3 आणि 1 हातचं 400 येत आहे बघा. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर आता 97 नंबरचा प्रश्न आहे. नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला व नंतर तेजीमुळे 30% वाढवला, तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झालेली आहे? तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विशिष्ट असा टाइम दिलेला नाही किंवा असं त्यांनी दिलेलं नाही की पहिल्या वर्षी 10% कमी केला, दुसऱ्या वर्षी त्यांनी 30% काय केलेलं आहे, पहिल्या वर्षी कमी केला आणि दुसऱ्या वर्षी वाढवला, असं काय दिलेलं आहे का? वर्ष किंवा कालावधी त्यांनी दिलेला नाही. जर कालावधी जर दिला असता तर आपण अशा प्रकारे सॉल्व्ह केला असता.
आपण ती संख्या 100 मानली असती, त्यानंतर या ठिकाणी बघा 10 ने कमी केला म्हणजे 90%, त्यानंतर 30% वाढवला, अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केला असतं. परंतु इथे कालावधी न दिल्यामुळे हे चुकीचं येणार आहे ही प्रोसेस. त्यामुळे आता आपला जो फॉर्म्युला आहे एक त्यावर रिलेटेड तो काय असणार आहे बघा, x प्लस वाय प्लस एक्स इंटू वाय डिवायडेड बाय 100 हा जो फॉर्म्युला आहे, तर या फॉर्म्युल्याने तुम्ही उत्तर काढू शकता. तर बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, आपल्याला सुरुवातीला काय सांगितलेलं, नेहाचा पगार जो आहे तर तो अगोदर 10% कमी केला. 10% म्हणल्यावर आपण मायनस करूयात, -10 प्लस त्यानंतर वाय 30% वाढवला आहे म्हणजे आपण +30 प्लस -10 इंटू 30 डिवायडेड बाय 100 अशा प्रकारे. आता यांचा जर गुणाकार केला तुम्ही तर किती होणार आहे, 0 0 आपण इथंच कॅन्सल करून घेऊयात, म्हणजे इथे राहिला 3 1 3 -3 म्हणजे उरलं काय बघा, या ठिकाणी आपण करूयात -10 प्लस 30 मायनस इथला फक्त जो राहिलेला उरलेला आहे फक्त -3 अशा प्रकारे. मायनस मायनस पहिले करून घेऊयात, 13 प्लस इथं 30 काय उरणार आहे बघा, 13 आणि 17 30 होतात, प्लस 17 येणार आहे उत्तर. किती येणार आहे, 17. तर मूळच्या पगारात किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे, 17% वाढ झालेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. त्यानंतर आता 98 नंबरचा हा प्रश्न आहे तो सॉल्व्ह करूयात. दिशा या टॉपिक वरचा हा प्रश्न असणार आहे. सोमा पूर्वेकडे, आता तुम्हाला माहित आहे दिशाचे जे प्रश्न आहेत, वरती कोणती दिशा मानायची आहे, उत्तर, खाली दक्षिण, पूर्व आणि इकडं पश्चिम अशा प्रकारे. सोमा पूर्वेकडे, आता तो समजा या ठिकाणी आहे तर पूर्वेकडे किती गेलेला आहे तो 10 किलोमीटर. त्यानंतर वळून तो दक्षिणेकडे, दक्षिण दिशा खाली आहे 2 किलोमीटर गेला, 2 किलोमीटर गेला. तो पुन्हा वळून पूर्वेकडे, पूर्व दिशा या साईडला आहे त्याच्या पूर्वेकडे परत 2 किलोमीटर गेला. त्यानंतर तो वळून उत्तरेकडे, उत्तर दिशा कुठे आहे वर 7 किलोमीटर गेला. इथपर्यंत 2 आणि इथून 5, टोटल झाली 7 किलोमीटर इथे आलेला आहे तो. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्या स्थित असलेल्या स्थानापर्यंतचे अंतर काढायचे आहे तुम्हाला बघा. म्हणजेच हे आपल्याला अशा प्रकारे आपण काढू शकतो. आता या ठिकाणी 2 असतील तर मग उरलेलं अंतर किती येणार, 5 येणार. ओके, हा 5 आणि 10 आणि 2 12, म्हणजे आपण कर्णाचा वर्ग तुम्हाला माहित आहे हा साधा फॉर्म्युला बघा, 10 आणि 2 12, 12चा वर्ग प्लस हे किती उरले बघा, हे 2 इथं मायनस गेल्यानंतर इथून 7 आहेत म्हणले, हे 2 गेले उरले 5 म्हणजे 5चा वर्ग अशा प्रकारे. म्हणजे 12चा वर्ग 144 प्लस 25, त्यानंतर 4 आणि 5 9, 4 आणि 2 6 1. आता 169 हा कोणाचा वर्ग आहे तर 13चा वर्ग आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. पुढील प्रश्न बघूयात. 99 नंबरचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा, जर रक्कम दशादशे 10% दराने 2 वर्षासाठी ठेवली, त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 750 आहे, तर ती रक्कम किती. बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक आपल्याला दिलेला आहे 750 रुपये. तर ती रक्कम जी आहे तर ती किती आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक सांगितलेला असेल आणि किती सांगितलेला आहे 2 वर्षासाठी, म्हणजे 2 वर्षासाठी सरळ व्याज चक्रवाढ यातील फरक दिलेला आहे. यासाठी जो फॉर्म्युला आहे तर तो बघा, आता हे बघा 2 वर्षांचा फरक दिलेला असेल तर आपला जो फॉर्म्युला येणार आहे P इन ब्रॅकेट R भागिले 100 त्याचा स्क्वेअर, हे 2 वर्षासाठी.
आणि जर तुम्हाला सांगितलं असतं 3 वर्षातील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक म्हणले असते तर बघा अशा प्रकारे आलं असतं P डिवायडेड बाय 100 याचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी बघा अजून काय आलं असतं तर या ठिकाणी बघा हा जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी डबल पिन असं इथं आर असता आणि अजून ब्रॅकेटमध्ये काय आलं असतं आर प्लस 300 भागिले म्हणजे आर म्हणजे रेट आहे आणि त्या डिवायडेड बाय 100 आलं असतं. हे झालं 3 वर्षाचा फॉर्म्युला. हा तुम्ही कुठेतरी नोट करून ठेवा किंवा लिहून ठेवा. 3 वर्षासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आणि 2 वर्षासाठी हा करायचा आहे. तर आता आपण 2 वर्षासाठीच काय करूयात आपल्याला 2 वर्षासाठी दिलेले आहे 2 वर्षासाठीच काढून घेऊयात. इरेज करतो. आता बघा यामध्ये आता व्हॅल्यू टाकून घ्यायची आहे. आपल्याला प्रिन्सिपल माहित आहे का ती रक्कम किती रक्कम माहित नाही प्रिन्सिपल माहित नाही. रेट काय दराने बघा दशादशे या दराने 10% दराने दिलेला आहे. त्याचा स्क्वेअर 2 वर्षातील जो फरक आहे या ठिकाणी जो फरक लिहायचा आहे सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी 2 वर्षातील फरक किती दिलेला आहे 750 रुपये. तर बघा 0 गेट कॅन्सल आणि या ठिकाणी आता 10चा वर्ग जर केला आपण 10चा वर्ग 100 येणार P इंटू 1 भागिले किती येणार 100 येणार 10चा वर्ग 100 आणि हा 750 हाही तसाच. तर आता या ठिकाणी जर 750 हा इकडे भागिले तिकडे जाताना गुणिले फक्त इकडं P उरणार म्हणजे 7500 हे काय आलं आपलं प्रिन्सिपल आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर काढू शकता. 7000 या ठिकाणी काही राहिले का आपलं तर या ठिकाणी बघा फक्त मी 75 घेतलेला आहे इथलं एक शून्य द्यायचा राहिलेला होता म्हणजे 750 गुणिले 100 जर केलं म्हणजे 75,000 याचं उत्तर येणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे हे सॉल्व्ह करायचं आहे. आता शेवटचा आपला प्रश्न आहे 100 क्रमांकाचा हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. हे इरेज करून घेतो. आता इकडे लक्ष द्या. या ठिकाणी काय दिलेलं आहे 1 भागिले 856 इंटू 592 यामध्ये जर तुम्ही आता लक्ष दिलं बघा इथे प्लस चिन्ह आहे इथे मायनस चिन्ह आहे. या ठिकाणी काय काय कॉमन आहे यामध्ये लक्ष द्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यात जर तुम्ही लक्ष दिलं की 200 या ठिकाणी 856 इथे आहे 856 इथे नाही 292 इथे आहे 292 इथे आहे 264 264 म्हणजे एक संख्या दोन वेळेस दोन ठिकाणी प्रेझेंट आहे. तर मग हे जे गणित आहे तर बघा या ठिकाणी बघा भागिले छेदामध्ये मग कॉमन काय येणार 856 गुणिले 592 गुणिले 264 हे अशा प्रकारे त्याचं आपण छेदामध्ये घेऊ शकतो. हे कॉमन घ्यायचे आहे. संख्या जर त्या दोन ठिकाणी कॉमन असेल दोन ठिकाणी तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता बघा वरती प्लसचं चिन्ह आहे वरती मायनसचं या ठिकाणी चिन्ह आहे. या ठिकाणी कोणत्या संख्या येणार यामध्ये ह्या दोन संख्या आहे बघा 856 592 856 592 कोणती नाही आहे 264 या ठिकाणी 264. त्यानंतर बघा दुसऱ्या ठिकाणी 856 264 आहे 856 264 आहे. ॲब्सेंट कोणते 592 मायनसचं चिन्ह जसे असतं तसं या ठिकाणी बघा 592 आहे 264 आहे हे दोन आहे हा नाही 856 अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. आता लगेच गुणाकार करायचं नाही हळूहळू एक एक संख्या आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. आता बघा हे प्लस प्लस आपण एकत्र करून घेऊयात 2 आणि 4 6 9 6 1505 हातच्याला 1 त्यानंतर 5 आणि 2 7 आणि 1 हातचा 856 मायनस 856 बघा किती इझी आहे याचं उत्तर इंटू 592. जर तुम्ही
डायरेक्ट गुणाकार करत बसले तर उत्तर यायला खूप वेळ लागल. अशा प्रकारे कधी सॉल्व्ह करायचं असतं. 856 गेले, मग काय राहणार 0 भागिले 856 गुणिले 592 गुणिले 264. आता तुम्ही 8वी 9वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीला हे तर शिकलेच असाल. शून्याला कोणत्याही संख्येनं भाग जर दिला तर उत्तर काय येणार आहे, 0 येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3, या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 0. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं तुम्ही आन्सर काढू शकता. तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ही एक्झामिनेशन बघा 5 नोव्हेंबर 2022 ला झालेली होती. यामधील अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर टोटल 15 प्रश्न आले होते. तर हे 15च्या 15 प्रश्न आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून सॉल्व्ह केलेले आहेत. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.